डाबर हनी प्रेझेंट्स तुझ्यात जीव रंगला. शिरपई दादा अहो हीच जागा सांगितली ना मग. हो होय, वहिनी साहेबांनी हेच घडून सांगितलं होतं. हो म्हणजे राहणार आणि आबा आतमध्ये हे बघा गावातून सगळे सांगा मी बघतो काय ते. काय सांगितलं नाही? अहो ऐका, अहो सांगितलं जरा गोदाकान अंजली म्हणजे विचार करा की. अहो सांगितलं तू वाट बघत असतील. अहो सांगितलं अहो राणा तू दे. अहो नाही सांगितलं नाही. राणा सांगितलं त्याला परत. राणा नाही सांगितलं. राणा सांगितलं चला सांगितलं. काय झालं असेल ग? पप्या या टायमाला लई पेटलाय चंदे. यो आमचं काम करणारच गॅरंटी आमसली. होय, पण तुम्ही उगाच सनीदासने पत्ता सांगितला बघा. यो आमचा शेवटचा डावे चंदे. तू उगं नाट लावू नका. अहो तसं नाही ताई साहेब, मला लई भीती वाटायलंय. घाबरायचं नसतंय. इतके दिवस आपण घाबरून होतो. काय झालं बघितलं ना ग? या टायमाला आमचा डाव सक्सेस होणार म्हणजे होणार. अरे बोल पप्या, काय झालं? काय होणार? राख झाली राख रानाची. जाळून टाकला त्याला. तायडे आता मला पार्टी पाहिजे. देणार की. चंदे जा, पप्यासाठी काय तर चांगलं खायला बनव. पप्या, ठोकळ्याला तू पेटवून दिलायस हे अजून कुणाला माहितीये? बंड्याला. मग बंड्याचं काय? त्याचं काय? त्याचं टेन्शन घेऊ नकोस तू. तो मी सांगल तसंच करणार. आणि आता तर त्याला असं अडकिवलाय की काय त्याचा विचारच करू नकोस तू. आणि त्यानं काय नाटकी केली तर त्याचा बी गेम करू काय पुरावाच उरणार नाही. काय बरं, माझ्या महत्वाच्या गोष्टीचं काय? 40% काय माझ्या? अरे जरा थांब की. एवढी काय घाई आहे रे तुला? सुटकात आहे आम्ही आत्ता. आधी 10वा होऊ दे, मग तुझा हिशेब. होय ग, तू म्हणशील तसं. पण तायडे, त्या आब्याचा मर्डर करायचा आहे बघ मला. लई दिवसाचा हिशोब चुकता करायचा आहे. आत्ताच नाही, त्या म्हाताऱ्यामुळे थोरला गार आलाय. आता धाकट्याला गार करायचा असेल तर त्या म्हाताऱ्याला जित्ता ठेवायलाच लागल. नाही नाही, तू नाही म्हणालीस तरी मी त्याला मारणार बघ. त्याच्या कधी एकदा नरडीचा थोट घेतो की नाही असं झालंय मला. कशाला पाहिजे ते वजन? अरे काय खूळ लागलाय का तुला? तो सूरज आत्ता आलता आमच्यावर गोळी झाडायला. रागानं उकळ्या मारायलाय. म्हातारा ताब्यात आहे म्हणल्यावर ठोकळ्यासारखा त्यो बी गार येणार. जरा काही दिवस शांत राहा. सूरजला आम्ही परत दारूच्या नादाला लावतो. मग तुला काय करायचंय ते करतो, पण आत्ता नाही. आणि तसं बी तो म्हातारा आज मरल उद्या मरल याच कंडिशनला आहे. अरे असं किती खातोय? काय वज बिज नाही. उलट आपल्याला फायदाच होणार आहे त्याचा. एक आठवड्यात त्या सूरजचं काय करायचं ठरव. त्या आब्याला मी सपिनार म्हणजे सपिनार. त्याच्या आधी तर तुला सूरजचाच मर्डर करावा लागल असं वाटतंय आम्हाला. यो जर मानला नाही तर तू तयार राहा. तू तुझं कपाळ खरंच पांढरं करून घेणार आहेस? पप्या, आता आर का पार करायचं. लई दिवस वाट बघितली आम्ही, आता नाही. तायडे, अगं तू माझ्यापेक्षा डबल हलकट निघालीस की. चांगला आहे, चांगला आहे. आपल्या दोघांचा विषय हार्ड आहे बघ. तो विषय तसाच हार्ड राहू दे. काय आजचा दिवस कधी लय भारी मला असं सेलिब्रेट करावं वाटायलाय बघ. चंदे, ए खाणं तयार झालं का बघतो ग. चंदा, काय आहे त्या रानाचं मयत आहे का नाही? मला या वाड्यात बसून सेलिब्रेट करायचं आहे.
अंजली, अगं रानाला फोन तरी कर की. नाही नको गोदक्का, आपण नेमका चुकीच्या वेळी फोन केला म्हणजे. थोडा वेळ अजून वाट बघूया. अगं किती वाट बघणार आहे, बरं वाईट काय कळायला नग काय. तू कर फोन. करा तू. The number you have called is currently out of coverage area. Please try. The number you have called is currently out of coverage area. Please try. The number you have called is currently out of coverage area. Please try. वहिनी काय झालं, लागत नाही फोन? फोन नाही लागत आहे. काही झालं नसेल ना? वहिनी तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. आपला राणा 100 जणांनी भारी पडत असा पैलवान आहे. काय बी नाही होणार त्याला, अजिबात काय काळजी करू नका. अंजली, पोराला झोपू बाई, फार भेदरून गेलंय बघ. हो. लाडू चल उठ, झोप तू आता. राधे, तू जा तुझ्या घरला. अगं किती वेळ थांबणार आहेस, तुझ्या घरची वाट बघत असतील. नको गोदाका, थांबते की. अहो नाही राधा ताई, खरंच तुम्ही आता घरी जा. काही लागलं तर आम्ही सांगू ना तुम्हाला. अहो घरचे वाट बघत असतील, खरंच जा. जा जा, येतो मी. सावकाश जा. लाडू झोपा लवकर. माऊ रानाचं कवर ना. येतील, आले की मी तुला उठवते. हा, झोपतो. गोदाक्का, तुम्ही लाडूकडे लक्ष द्याल का? मी आणि बरकत भाऊजी जाऊन गावात बघतो. हा, चला. सूरज भाऊजी, श्रीपती दादा, काय झालं? सूरज, अरे काय झालं सांग की. भेटले राणाजी? काय झालं? अहो चला ना, आपल्याला शोधायला जायला पाहिजे त्यांना. चंदा, चला आपण हुडकाय जाऊया. काय गरज नाही. भाऊजी, सूरज, अरे काय ते सांग की. अहो गरज काय नाहीये, आपल्याला शोधायला जायला पाहिजे ना. चला. गोदाक्का, रानात आपल्याला सोडून गेला. काय? चंदा, काय झालंय? नंदितानं डाव साधला आणि अख्खं गोडाऊन पेटवून दिले. अंजलीबाई, 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 राणाजी, राणाजी. राधा, आलास बाळा तू? राणा तर मी तर तुला गोडव वाचलो.
कुठेच जायचं नाही हा? एकदा सोडून गेलो होतो, परत जाणार नाही. राणा हे झालं कसं? ही समधी आपण त्याची करा. ए काय करायचं ते कर. राणा घाबरत नाही कुणाला. अहो एक डाव चूक केल्या मी, आता चूक करायची नाही मला. पंड्या मग मला सोड, मला आबासनी वाचवायचंय. अहो तुम्हाला सोडलं तर राहणार तो पप्प्या माझं घरदार पिटवून देईल. तू बाहेरच बसलाय. तू मला सोडलंस तर पप्प्याला इथल्या इथं खलास करायची धमाके राहणार. सोड मला. हा लवकर. हे बघ बंडे, जसं ठरले तसं कर. हे गोडाऊन पेटी हो. पप्प्यानं वहिनीसनी वाटलं पाहिजे मी या गोडाऊनमध्ये जळून रात झालेलो. हे बघ तरच मला आबासनी सोडता येईल. अहो राणा घरीतनं बाहेर कसं पडणार? तू पप्प्या दारावरच बसलाय. बंड्या त्याची काय बी काळजी करू नका. जसं ठरलं तसंच कर. हे गोडाऊन पेटवून टाक. मी बघतो काय करायचं. जा. नाना हो त्या पप्प्याचा लय मोठा गेम होता मला अडकवायचा, तरी देवाने चांगली बुद्धी दिली. नाही आता मी तुम्ही सांगशील तसं करतो. बंड्या आता या जोडगोळीचा खेळ खलास करायचा. हा चला. खरंच तुमचे आभार कसे मानायचे कळतच नाहीये हो मला. अहो नाही वहिनी, अहो आजवर त्या पप्प्याच्या नादाला लागून लय पाप केले. आता हे पाप कशी फेडायची हे समजत नाही मला. राणादाला वाचवून जे पुण्य केलेस की नाही त्यातून तुझी सगळी पापं धुतली गेली बघ. बंड्या आज तुझ्यामुळे मी माझ्या माणसापासून लांब जातात राहिलोय बघ. मागचं सगळे माझा राग आता तुझ्या अजिबात नाही. राणादा तुझ्यासारखं मोठं मन कोणाचंच नाही बघ. राणादा आता काय करायचं? हे बघ पहिलं पोलिसात जाऊया आणि नंदिताच्या हातात बेडा अडकवूया. चल लवकर. नाही सूरज, त्याआधी आबासने ओळखलं पाहिजे बघ. मी आजवर जे काय सोंग केलं ते आबा घावायला पाहिजे म्हणून. हे बघ नंदिता अजून काहीतरी कांड करायच्या आधी पोलिसात जाऊया आपण. पोलीस बरोबर पत्ता काढतील नंदिताकडे. नाही सूरज, उगं थोडक्यासाठी रिस्क नको. हे बघ वहिनी कुठल्या बी ठरायला जायला कमी करणार नाही. उगा भलतं चालतं व्हायच्या आबासने हुडकून काढायला पाहिजे आपण. चल बघू उशीर नका. चल. हा बरकत शिल्प दादा ते तुम्ही इथंच थांबा. वहिनीसने अजिबात कळतं का म्हणा की आपण आबासने उडवतोय. त्यांना जर हे कळलं तर वहिनी सगळा मोर्चा गोदक्काना अंजलीबाईकडे वळ. राणा आता लय झालं त्यांचं. माझ्या माणसांच्याकडे आता जरा जरी वाकडी जरी टाकली तर गळात चिरतो त्यांचा. बरकत आपण असलं काय बी करायचं नाही. आता जे काय करणार ते पोलिसांना कोर्ट करणार. आपण फक्त वहिनीचे तिथवर पोहोचवायचं काम करायचं. अंजलीबाई गोदक्का तुम्ही इथंच थांब. सावध राहा.
शिरपत दादा राणादा या कुडीत जेवातावर कुणाच्या बी केसाला धक्का लागवता येणार नाही म्या. राणादा अहो तुम्ही बिंदास जावा आणि साहेबासने घेऊन या. ठीक आहे चल चल. राणादा ही पण येऊ का? बंड्या अरे तू आमच्यासाठी तुझा जीव कशाला झालं काय राणादा? अहो या सगळ्याचा शेवटच तर मी तुमची साथ सोडणार नाही बघ. मला पप्प्या आणि त्या वहिनीच्या सगळ्या जागा माहिती. ठीक आहे आज रात्री आपण हुडकून आणायचं म्हणजे आणायचं. चल चल काळजी घे. सावकाश जा. वहिनी राणा भाऊजी काय झालं? अजून काय व्हायचं बाकी आहे? हिशेब करायचा. कसला हिशेब? सांगते. तुझ्या पापांचा हिशेब. आमची पाप? हो. आजवर तुम्ही केलेल्या चुकांचा हिशेब. चंदे हाकल समद्यासनी. एवढं सोपं नाहीये. या घरातनं आम्हाला बाहेर काढणं. नाही पण तुम्ही असं घेराव का घातलाय आमासनी? तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला पण तू पाठीत खंजीर खुपसलास. स्वतःच्या पोराला जवळ केलं नाही, नवऱ्याला दारूच्या नादाला लावलंस. माझ्या म्हातारीच्या गोळ्याला पवलीस तू. या घरातल्या माणसांच्या जीवावर उठलीस तू. गावातल्या माणसांना लुबाडलं, गोरगरिबांचे तळतळाट घेतले, मला घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न. या समद्याची सजा तुला मिळणारच. मिळायलाच पाहिजे. जन्माची अक्कल घडली पाहिजे. तिचा जन्मच बिनकामाचा आहे, हिलाच तपवूया आपण. नाही 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 नाही. काय झालं? आवाज काय झालं? चंदे सूरज ठोकळा मास्तरीन तो ढिगारा म्हातारा समधी आमचा जीव घ्यायचा बघत होती ग. नाही मग सपान पडला आमचे. लई पाप केली की असंच होतं. रातच्याला झोप लागत नाही. आता फक्त हे सपान खरं होणी म्हणजे झालं. आमच्या केसाला बी हात लावायची कोणाच्यात हिंमत नाही. अहो ताईसाहेब, राजाचा रंग रात्रीत होतो असं ऐकलंय मी. ए या असल्या म्हणी आमच्या बाबतीत लागू होत नाही. आत्ताच सांगतो, जसा तो ठोकळा गेला तसा तो म्हातारा बी जाणार. आमच्या सत्तेला धक्का लावायची कुणाच्यात हिंमतच नाही चंदे. आता तू बघ या इस्टेटीवर आणि या अख्ख्या गावावर महाराणी म्हणून नाही राज्य गाजवलं का नाही तर नाव बदल आमचं. अहो ताईसाहेब, आता ही कसली अवदस आठवली तुम्हासनी? म्हणजे नाव बदलायची भाषा का आठवली तुम्ही? गेल्या 2-2.5 वर्षात कधी काही काढलं नाही. आता समजा सुरळीत असताना कशासाठी? आता समजा सत्यानाश होणार ताईसाहेब. आता तुमचं सपान खरं होणार बघा तुम्ही. ए गबगा, आता दुनिया हिकडची तिकडं झाली तरी बी या घरातली माणसं एकत्र येणार नाहीत. आणि यायचा डाव जर आमचा फेल गेला तर नाव बदल आमचं.